नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही शिक्षक भरती येणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे किंवा त्याच्यामध्ये कोण शिक्षकासाठी किंवा शिक्षिकांसाठी कशा पद्धतीच्या जागा असणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही शासकीय शाळा आहेत त्यामध्ये महिला शिक्षकांसाठी शिक्षका नाही येतात अशा बऱ्याचशा शाळा आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण डिटेल मध्ये व्हिडिओ बघणार आहोत. तर सध्या काय झालेलं आहे, लोकमत पेपरने यांनी कोल्हापूरची बातमी छापलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 700 जिल्हा परिषद शाळा आहेत, त्याच्यामध्ये शिक्षिका म्हणून नाहीत. तर अशी एकूण पूर्ण राज्यभरामध्ये जेवढे काही 36 जिल्हे आहेत, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शाळा अशा आहेत की तिथं शिक्षक आहेत पण शिक्षिका नाहीत. मग नवीन पिढीसाठी मुलींसाठी मग त्यांचे उपस्थित होणारे अन्य प्रश्न आहेत, त्याच्यावर मग कशा पद्धतीने विचार केला जाईल यावर आजचा व्हिडिओ आहे. तर बघा, मग मुलींसाठी ह्या जागा का असायला हव्यात. तर बघा, महिला शिक्षकांसाठी 15,000 प्लस अशा जागा असणार आहेत. जी काही नवीन टीईटी एक्झाम येणार आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी 15,000 पेक्षाही जास्त जागा काढल्या तर प्रत्येक शाळेनुसार एक शिक्षिका ही नोंद केल्या जाईल. तर राज्यातील जिल्ह्यानुसार शाळा व संख्या किती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शिक्षक भरती 2025 साठी महिलांसाठी नवीन संधी येणार आहे. ज्या काही माझ्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी नवीन ही एक संधी येणार आहे. जे कोणी म्हणजे ज्यांनी डीएड केलेले, आतापर्यंत बरेच वर्ष झालं टीईटी एक्झाम झाल्या नव्हत्या, तर आता ह्या बऱ्या प्रमाणामध्ये टीईटी एक्झामच्या महिलांसाठी जागा ह्या 2025-26 मध्ये नक्कीच येणार आहेत. ह्या कशा पद्धतीने असणार आहेत, कोणत्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी नाही. तर मग कोल्हापूर यांनी काय केलेलं आहे, एक नवीन घोषणा केलेली आहे. कोल्हापूर राज्यामध्ये जिल्हा परिषद राज्यातील सुमारे 15,000 अशा ह्या रिक्त जागा आहेत. तसंच 15,000हून अधिक प्राथमिक शाळांमध्ये एकही शिक्षिका नाही. त्यामध्ये या वाढत्या वयातील मुलींचे त्यांचे प्रश्न उपस्थित आणि त्यामुळे ठोस निर्णय ठरवण्याची अत्यंत अशी ही गरज आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने एक मार्ग काढलेला आहे यावर. तर बघा, मग ते मार्ग काय काढले आहे, लोकमत कोल्हापूर जिल्ह्यापुरता एक प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यापुरता लोकमत पेपर मध्ये एक प्रश्न मांडल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस एन यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेडकर यावर मार्ग शोधण्यासाठी म्हणजे त्यांनी दोघांनी मिळून ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांनी एक मार्ग काढलेला आहे. डॉक्टर मीना शेडकर या दोघांनी एक मार्ग काढून आणलेला आहे. कोल्हापूरमध्ये किती शाळा आहेत की त्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे, मात्र त्या शाळेमध्ये शिक्षिका नाही. त्यांनी काय मार्ग काढलेला आहे, जिल्ह्यातील 700 शाळेमध्ये मुलींशी 1 तास संवाद, आठवड्यातून 1 दिवस हा संवाद होणार आहे. आता हे कायमस्वरूपी तर असं असू शकणार नाही, कारण प्रत्येक शाळेला ही शिक्षिकेची गरजच असते. कारण मुलींच्या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी या नवीन वाढत्या वयामध्ये चुकीचं पाऊल न उचलण्यासाठी मुलींसाठी शिक्षिका असणं हे शासनाने लक्षात आणावं आणि जरूर महिलांसाठी संधी उपलब्ध करून द्यावी. मोठ्यात मोठी शिक्षक भरती काढा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहन द्यावं अशी माझी शासनास विनंती आहे. तर बघा, मग कोणत्या ठिकाणी किती असा उपक्रम आपण काय बघत होतो, उपक्रम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याने प्रत्येक तास डॉक्टर मीना शेडकर यांनी काय केलेले आहे, ते उपक्रम काढलेला आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय सरांसोबत एक संवाद केलेला आहे. म्हणजे त्यांनी आठवड्यातून ह्या जे कोल्हापूरमध्ये जेवढ्या 700 जिल्हा परिषद शाळे आहेत त्यांच्या प्रत्येक आठवड्याला एका शाळेत जाऊन मुलीशी संवाद करून त्यांच्या प्रश्नाची उत्तरे हे देण्याचा असा एक निर्णय घेतलेला आहे. तर बघा, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये शिक्षिका भरती ही असणं खूप महत्वाचं आहे. अहिल्यानगर, बीड, यवतमाळ, जालना,
कोल्हापूर, जळगाव, गोंदिया, अकोला, परभणीमध्ये तर परभणीमध्ये किती 529 अशा जिल्हा परिषद शाळा आहेत की तिथं शिक्षिका नाही येतात. नागपूर, गडचिरोली, अमरावती, रत्नागिरी असे हे किती राज्य आहे आतापर्यंत आपल्याला फक्त 36 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्याचा आढावा आलेला आहे ना. आणखीन 10 जिल्हे असे आहेत की त्यांची माहितीही नाही की त्या शाळेमध्ये किती म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये किती जिल्हा परिषद शाळा आहेत, त्याच्यामध्ये किती शिक्षक आहे लागणार, आणखीन याची माहिती सुद्धा आलेली नाही. तर हा लोकमत पेपरनं खूप महत्वाचा असा निर्णय जगासमोर राज्यासमोर आणलेला आहे. असा महत्वाचा असा निर्णय आहे की सर्व मोठी ही शिक्षक भरती झालीच पाहिजे. तर मग 2025 मध्ये 15,000 पेक्षाही रिक्त जागा असणार आहेत. तर मग ते 10 जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी किती 3,500 अशा रिक्त जागा त्या तिथे आहेत. तर एकूण अशा सगळ्या मिळून जागा किती असणार आहेत 15,000 पेक्षाही अशा ह्या जागा असणार आहेत. तर याच्यावर योग्य ते कारवाई शासनाने लवकरात लवकर घेऊन मोठ्यात मोठी शिक्षिका भरती ही काढण्याची अत्यंत महत्वाची अशी ही गरज आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशा